या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पेपर फुटतायत. नीटचा पेपर फुटला, जंतर मंतरमध्ये लाखो विद्यार्थी तिथे जमलेत, तरी पण सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. MPSCचा पेपर फुटला, शिक्षकांच्या भरतीचा पेपर फुटला, तलाठ्याच्या परीक्षेचा पेपर फुटला. हे काय चालू आहे? त्याच्यामुळे अशा पद्धतीनं वारंवार देशाच्या परीक्षेमध्ये आणि राज्याच्या परीक्षेमध्ये पेपर फुटी होते आहे. त्याच्यामुळे प्रचंड नाराजी आमच्या युवकांमध्ये आहे. त्याचबरोबर महागाईचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पेट्रोल वाढली, साखर वाढली, जेवढा जीवनावश्यक वस्तू आहेत त्या किमती वाढल्यात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाईची झळ बसते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. पोलीस भरती ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पाहिजे, शासकीय सेवेमध्ये ज्या पद्धतीने भरत्या व्हायला पाहिजे त्या भरत्या नाही. त्याच्यामुळे प्रचंड असंतोष त्या निमित्तानं सर्व जनतेमध्ये आहे. आणि त्याचबरोबर स्मार्ट मीटरचा विषय सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून जबरदस्तीने घरोघरी जाऊन स्मार्ट मीटर लावण्याचं या सरकारचं काम चालू आहे. त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. त्यासाठी मोर्चा इथे काढलेला आहे. आज विजय वडेट्टीवार जे म्हटले की सुप्रियाताईकडे पण OBC प्रमाणपत्र आहे, अनेक मराठा नेत्यांकडे OBC प्रमाणपत्र आहे. तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे, काय राजकीय अर्थ? काय मी याच्याबद्दल विजय वडेट्टीवार काय बोलले मी ऐकलं नाही. मी त्यांचं विधान ऐकील आणि मग बोलेल. सुप्रियाताईनं असंही म्हटलंय काय, मला वारंवार काँग्रेसकडून टार्गेट केलं जात आहे. काय सांगाल, तुम्हाला काय वाटते त्यांना टार्गेट केलं जात आहे? सुप्रियाताई काय बोलल्या ते सुद्धा ऐकलं नाही. मी व्यवस्थित सर्व ऐकल्यानंतर तुमच्याशी सविस्तरपणे बोलीन. रोहित पवारांना काँग्रेसमध्ये येण्याची एक प्रकारे ऑफर जो आहे ती देण्यात आली आहे वडेट्टीवारांकडून. रोहित पवारांना त्याचं उत्तर रोहित पवार देतील. महाराष्ट्रात मोटरसायकल रॅली काढण्यात येते आहे. तुम्हाला काय वाटतं, दोन्ही जे पक्ष आहे, दोन्ही जे गट आहेत राष्ट्रवादीचे एकत्र होईल त्याकडे ही रॅली झाली आहे? अशी कुठेही चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येईल अशी कुठेही चर्चा नाही.